धाराशिवमधील तुळजाभवानी मंदिराच्या परिसरात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे। तसंच मंदिरामध्ये बॅग पर्स घेऊन जायला प्रतिबंध घालण्यात आलाय। दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये आजपासून हार नारळ बंदी घालण्यात आलेली आहे। भारत पाकिस्तानामध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जाते। मंदिर प्रशासनानं सुरक्षेच्या कारणामुळे आजपासून भाविकांना हार आणि नारळ आणायला मनाई केली आहे। सिद्धिविनायक मंदिरापाठोपाठ शिर्डीमध्ये सुद्धा आजपासून हार फुलं प्रसाद न्यायला बंदी असेल। शिर्डी साई संस्थाननं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पाकिस्तानातून अमरावतीमधील कारखाना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे। या धमकीच्या फोनमुळे MIDC परिसरामध्ये खळबळ उडाली आहे। पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरू केला आहे। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांनी राज्यातील लष्कराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी राजस्थानला अतिरिक्त पाणी सोडण्याचे आदेश दिलेत। राजस्थान सरकारनं पंजाबच्या कोट्यातून अधिक पाणी मागितलं होतं, कारण राजस्थान सीमेवर तैनात असलेल्या लष्कराला अतिरिक्त पाणी हवं होतं। अमृतसरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आली असून नागरिकांनी आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात केली आहे। भारत पाकच्या युद्धविरामानंतर परिस्थिती निवळली आहे। यवतमाळमध्ये शिवसेनेच्या वतीनं पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली। भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी ही रॅली काढण्यात आली। भारतानं पाकव्याप्त काश्मीर ताब्यात मागावा, पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना भारताच्या स्वाधीन करावं अशी मागणी यावेळी संजय राठोड यांनी केली आहे। परभणीमध्ये सुट्ट्या अर्धवट सोडून 3 सैनिक कर्तव्यावर रवाना झाले। यावेळी परभणीकरांकडून सैनिकांचं स्वागत करण्यात आलं। नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। रुग्णालयामध्ये दर महिन्याला 1000हून अधिक महिला यांची प्रसूती केली जाते। रुग्णालयातून गर्भवती महिलांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमुळे महापालिका रुग्णालयाला पसंती मिळत असल्याचं दिसतंय। वाशिममध्ये उन्हाळी हंगामामधील तिळाची काढणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। तर यंदा तिळाला प्रति क्विंटल 9400 रुपयांपर्यंतचा दर मिळतोय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान पाहायला मिळतंय। पुण्याच्या दौंडमधील मळत गावामध्ये एका व्यक्तीनं शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू केला। या व्यक्तीनं 3 लाखांच्या पगारांची नोकरी सोडून व्यवसाय केला। या व्यवसायामधून व्यक्ती कोट्यवधी रुपयांची कमावते। नाशिकच्या बागलाणमध्ये मुळाणे शिवारामध्ये एका महिलेचा अर्धवट स्थितीमध्ये मृतदेह आढळून आलाय। या घटनेमध्ये सध्या भीती पाहायला मिळते। या प्रकरणामध्ये महिलेचा घातपात झाला की आत्महत्या, या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। अकोला रेल्वे स्थानकावर रेल्वे खाली येऊन एकानं आत्महत्या केली आहे। घटनेमुळे रेल्वे स्टेशनवर सध्या एकच खळबळ उडालेली होती। या आत्महत्येचं कारण मात्र कळू शकलेलं नाहीये। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। मेट्रोच्या 3 या BKC वरळी भुयारी मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। पहिल्या दिवशी 26,000 प्रवाशांनी प्रवास केला, अशी माहिती मेट्रो प्रशासनानं दिली आहे। भुयारी मेट्रो प्रवासाचा प्रवाशांनी अनुभव घेतलाय। राज्यामध्ये 11वी प्रवेशासाठी 16,76,000 जागा उपलब्ध होणार आहे। यंदा सर्व प्रवेश प्रक्रिया 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं ठेवलेलं आहे। मुंबईच्या माहीम परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार आहे, कारण वाहतूक विभागानं सम आणि विषम पार्किंग व्यवस्था केलेली आहे। हा बदल 5 ऑक्टोबरपासून लागू असणार आहे। तसंच रस्त्यावर दुतर्फा होत असलेल्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे। कळंबोली रेल्वे उड्डाणपुलावर ओपन वेब गर्डर लॉन्चिंगचं काम हाती घेण्यात आलंय। यासाठी मध्य रेल्वेनं 4 विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घोषित केले आहेत। हे ब्लॉक्स 17 मे दरम्यान मध्यरात्री पनवेल कळंबोली विभागात घेतले जाणार आहेत। यामुळे काही एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे। जालन्यामध्ये महावितरणकडून ग्राहकांसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलाय। वाढत्या तापमानाचा ग्राहकांना फटका न बसण्यासाठी महावितरण कार्यालयानं 3 हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिलेत। या हेल्पलाईनद्वारे ग्राहकांच्या विजेच्या समस्या सोडवण्यात येणार आहे। नाशिक महापालिकेनं विविध कामांसाठी रस्ते खोदलेले आहेत। या रस्त्याच्या कामांसाठी महापालिकेनं 41 कोटी रुपयांच्या खर्चाला महासभेनं मंजुरी दिली आहे।
शहरामध्ये गॅस वाहिनीसह इतर वाहिन्या टाकण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीसह दूरसंचार विभाग स्मार्ट सिटीकडून रस्ते खोदले जात आहेत. मात्र महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये येत्या खरीप हंगामासाठी 11 तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा स्तरावर 1 आणि तालुका स्तरावर 10 कक्ष असणार आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी या कक्षांची स्थापना केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये 3000 एकरावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठी जिल्हा प्रशासनानं 3000 एकर जमीन महावितरणच्या ताब्यात दिलेली आहे. तसंच 14 तालुक्यांमध्ये 131 वीज उपकेंद्रांचे प्रस्तावही मान्य करण्यात आले. पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वारा आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सूनसाठी पोषक वातावरण असून यंदा देशामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज आहे. हिंगोली जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली आहे. सिद्धेश्वर धरणामध्ये केवळ 9% जलसाठा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाणीसाठ्यात मोठी घट होत असल्यामुळे पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. रायगडमधील धरणांनी तळ गाठलाय. धरणांमध्ये केवळ 29%च पाणी शिल्लक आहे. जलजीवन मिशन योजना सुद्धा अपयशी ठरली आहे. त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे. यवतमाळमधील निम्न पैनगंगा प्रकल्पाचं काम हे धरण विरोधी संघर्ष समितीनं पुन्हा एकदा बंद पाडलेलं आहे. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला काम सुरू न करण्यासंदर्भात इशारा दिलाय. तसंच या प्रकल्पासाठी जमीन देणार नसल्याचा निर्धारही धरण विरोधी संघर्ष समितीनं केलेला आहे. पुण्यातून सीमावर्ती भागात जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात या भागामध्ये जाणारं तिकीट प्रवाशांनी रद्द केलेलं आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे रेल्वे प्रवासी वाहतुकीवर परिणाम होतोय. वाशिममधील शेलू बाजारामध्ये वरली मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी 12 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालाय. त्याचबरोबर कारवाईमध्ये 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. नांदेडमधील हिमायतनगर परिसरात रुग्णवाहिकेअभावी 60 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झालाय. वृद्धाला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं. मात्र यावेळी वृद्धाला दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयानं रुग्णवाहिका दिली नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय. जालन्यामधील भोकरदनमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. 15 दिवसांपासून पाणी पुरवठा विस्कळीत आहे. त्यामुळे नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. जालन्यामध्ये पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून खासगी ठेकेदारांना जलतरण तलाव चालवण्यासाठी देण्यात आले. मात्र ठेकेदारांनी जलतरण तलावावर सक्तीनं प्रशिक्षण घ्यायला भाग पाडलं जात आहे. तसंच लहान मुलं पोहत असताना या ठिकाणी प्रशिक्षित जीवरक्षक सुद्धा नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या. धाराशिवमधील तुळजाभवानी देवीच्या चरणी 5 तोळे सोनं अर्पण करण्यात आलंय. कर्नाटकमधील एका भाविकानं देवीच्या चरणी 5 तोळे सोनं अर्पण केलंय. देवीच्या दर्शनानंतर त्यांना आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. अकोल्यामध्ये भारतीय सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली. भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. नागरिकांनी यावेळी तिरंगा रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. मनमाडमधील आकांक्षा व्यवहारे हिनं उत्कृष्ट कामगिरी केली आहे. खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा हिनं सुवर्णपदक कमावलेलं आहे. या स्पर्धेमध्ये आकांक्षा महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करते. रायगडमध्ये 83,000 हेक्टर यंदा खरीपाच्या लागवडीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यामध्ये प्रामुख्यानं भात आणि नागली पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यामध्ये भाताची आणि नाचणी पिकाची उत्पादकता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. मावळच्या आंबी येथे लवकरच भव्य हॉस्पिटल सुरू होणार आहे. त्यामुळे मावळवासियांची आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार आहे. आंबी इथे पुष्पलता DY पाटील हॉस्पिटल लवकरच सुरू केले जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 ठिकाणी EV चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहे. महापालिकेनं स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू केली आहे. या बस चार्जिंगसाठी चार्जिंग स्टेशन्स उभारले जाणार आहेत.
कर्जतच्या ठाकूरवाडी परिसरामध्ये गुलाबी रंगाच्या सुटकेसमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा गूढ आता उकललेला आहे. सुटकेसमधील मृत महिलेच्या हत्ये प्रकरणामध्ये पोलिसांनी एका महिलेसह दोघांना मंगळुरूमधून अटक केली. तिघेही मित्र असून मूळचे आंध्र प्रदेशमधले ते रहिवासी आहेत. गुन्ह्याची उकल करण्यासाठी कर्जत आणि नेरळ पोलिसांनी तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज तपासलेत. येवला तालुक्यातील गवंड गावामध्ये शेतकऱ्यांनी घराच्या छतावर जाऊन वरच्या दरवाजानं प्रवेश करत घरामध्ये चोरी केली. यावेळी चोरट्यांनी 5 तोळे सोनं, त्याचबरोबर चांदी आणि इतर 50,000ची रोकड लंपास केली.